कळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग गजर आम्हा संसार काय करी म्हणवू हरीचे दास लेवुती भूषणे कापे तया भेने कळीकाळ आस भय लाज आडनये चिंता आस भय लाज आडनये चिंता ऐशी तया सत्ता समर्थांची म्हणवू हरीचे दास लेवुती भूषणे कापे तया भेने कळीकाळ तुका म्हणे करी ऐशियांचा संग जेने नोये भंग चिंतनाचा म्हणवू हरीचे दास लेवुती भूषणे कापे तया भेने कळीकाळ विठला 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 ना तरी सकळ धर्मांचे माहेर सज्जनांचे जीवार लावण्य रत्न भांडार शारदेचे नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वराय नमो ज्ञानेश्वराय नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपान देवा निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी
देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदित्रिजन्य देवाचे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन रंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू कृपादाने कथेचा विस्तारू कृपादाने कथेचा विस्तारू कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांच्या केलिया स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे विठ्ठल 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 करू याची कथा नामाचा गजर आम्हा संसार काय करी म्हणवू हरीचे दास लिवूती भूषणे कापे तया भेने कळी काळ प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत जगतवंद्य संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा 4 चरणाचा या अभंगामधून तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या कथेचं महत्त्व सांगतात. कथेच्या बरोबर भगवंताचं नामचिंतनाचा गजर का करावा, कशासाठी करावा, करण्याचं प्रयोजन काय याचं वर्णन तुकोबाराय करत आहेत. कारण या मृत्यूलोकामध्ये जो जीव जन्माला आलेला तो जीव संसाररूपी प्रपंचामध्ये जन्म आणि मृत्यू याच्या संसारामध्ये हा जीव रम्माण झालेला आहे. हा जीव किती वेळा जन्माला येतो, किती वेळा मरतो, किती वेळा जन्म यावे नित्य भावे फजिते. असे आपण किती जन्म घेतले. सुंदर अशा कुळामध्ये जन्माला आलो. आईवडिलांची कुस पुण्यवान आहे. नामदेवराय तर असं सांगतायत मनुष्यानं जीवन जगायचं असेल तर भगवंताच्या भक्तीशिवाय जीवन जगणं व्यर्थ आहे. भक्तीविने जिने जळोला जिरवाने संसार भोगणे दुःख रूप. अरे जो तुम्ही आम्ही संसार करतोय ना तो संसारामध्ये सुख मिळणारच नाही महाराज. त्या संसार पूर्ण दुःखरूप आहे हो. ज्ञानोबराय सुद्धा ओवी सांगतायत की देखे पुढीलांचे ओझे जरी आपुला माता घेईजे तरी सांगे न दाटी जे धनुर्धार. अरे दुसऱ्याच ओझं आपण आपल्या खांद्यावरती घेतलेलं आहे. 60, 70, 80, 90, 100 वर्ष चालत राहायचं आहे. एखाद्या गाडीमध्ये बसमध्ये प्रवास करतोय, जोपर्यंत आपला स्टॉप येत नाही तोपर्यंत त्या गाडीमध्ये बसायला परवानगी. एकदा स्टॉप आला की आपण उतरणार आहे. तसं काहींचे 60 वर्ष, काहींचे 70 वर्ष, काहींचे 90 वर्ष. स्टॉप आला की आपल्याला जावं लागणार नाही. जीर्ण वस्त्र सांडीजे, नूतन वस्त्र वेडीजे. एखादं जुनं वस्त्र झालं की आपण ते टाकून द्यायचं आहे आणि नवीन परिधान करायचं आहे. उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिब्रह्मगा. ही अवस्था आहे महाराज. म्हणून नामदेवराय सांगतायत भगवंताच्या भक्तीशिवाय जीवन जगणं व्यर्थ आहे. मग तुमच्या आमच्याजवळ कितीही संपत्ती असू दे, कितीही ऐश्वर्य असू दे, कितीही गाडी बंगला असू दे महाराज, पण महाराज सांगतायत जे तुम्हाला मला 3.5 हाताचं शरीर मिळालेलं आहे ते कधी जाईल हे सांगू शकत नाही. शरीर संपत्ती मगरजळ भान आणि जाईल नासून खरे नव्हे. मग जीवाचं कल्याण करायचं असेल, जन्म मरणाची अर्धार संपवायची असेल तर तुकोबराय सांगतायत अविनाश जोडी देवापायी भाव आणि कल्याणांचा ठाव सकळ. अरे जीवाचं कल्याण होणार, नवे नवे जीवाचं कल्याण होणार नाही, कुळाचा सुद्धा उद्धार होतो. भगवंताच्या कथेनं, भगवंताच्या नामचिंतनानं कोट्यावधी कुळाचा उद्धार झाला अशी पुरावा आहेत महाराज. नवे नवे चंद्र सूर्य आहे तोपर्यंत पाठीमाग कीर्ती अजमर होती. तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तम चिवरे कीर्ती मागे. नवे नवे महाराज म्हणतायत किती चंद्र सूर्य आहे तोपर्यंत नवे नवे. आणि पण नामदेवरायांचाही पुरावा सांगून जातो. आपण संतांनी मार्ग दाखवला पण नामदेवराय सांगतायत गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी
आता आईशे कोणी होणे नाही, आणि वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या काळाने. मग कथा का करायची, नामचिंतन का करायचं? संसाराचं दुःख आहे, तो संसार जर सुखाचा करायचा असेल तर नामदेवराने एक पुरावा दिला आणि ज्ञानोबरांनी सुद्धा एक पुरावा दिलेला आहे. जर आहे तो प्रपंच जर तुम्हाला सुखाचा करायचा असेल, संसार सुखाचा करायचा असेल, ज्ञानोबराय सांगतायत, जाई न गे माये तया पंढरपुरा आणि भेटे न माहेरा आपुलिया. निश्चित जे पंढरपूरला गेले त्यांचा संसार सुखाचा झाला, पण जे पंढरपूरला जाऊन आले आणि परत प्रपंचामध्ये रंगले, ज्ञानोबराय 18व्या अध्यायामध्ये सांगतायत, मृत जाईसा शृंगारीला गाढव तीर्थ न्यायला. ज्ञानोबराय सांगतायत, गाढव जसं पंढरपुरामध्ये जावं, चंद्रभागेमध्ये गाढवाला स्नान करावं, आणि ते आता चंद्रभागे स्नान विधी तो हरी कथा आणि समाधान चित्ता सर्व काळ. आता मी जास्त बोलत नाही. ज्ञानोबराय असं वर्णन सांगतात, जसं एखादं गाढवाला पंढरपुरामध्ये नेलं, त्याला सांगितलं, बाबा चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर तुझे दोष निघून जातात. त्या गाढवाला चंद्रभागेमध्ये स्नान घातलं, वरती आणलं, आणि आता गाढवाचा मूळ स्वभाव काय? आता तुम्ही सांगा, गाढवाचा मूळ स्वभाव काय? म्हणजे आता कल्पना करा महाराज, मृत जाईसा शृंगारीला गाढव तीर्थ न्यायला. गाढवानं उकरड्यावर लोळायला सुरुवात केली. तसं तुमचं आमचं महाराज, आम्ही पंढरपूरला जातो, भगवंताचं चिंतन करतो आणि परत या संसारामध्ये महाराज. पण एक सांगू का, संसार जर तुम्हाला सुखाचा करायचा असेल तर ज्ञानोबराय सांगतायत, आजी संसार सुपळ झाला गे माये आणि देखले पाय विठोबाचे. ज्ञानोबराय सांगतायत, आज तुमचा आमचा सुखाचा संसार निश्चित होईल, पण त्या पंढरी परमात्म्याचं तुम्ही आम्ही चरणाचं दर्शन घेतलं किंवा पडून राही न तये ठाई. किंवा तुकोबराय सांगतायत, बिरदजाचे जगदानी तोची मणी स्मरावा समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या. भगवंताचं स्मरण करतोय हो आपण, पण भगवंताला आवडेल असं आपण केलं पाहिजे. भगवंताला आवडेल असं. म्हणून नाथबाबांनी एक प्रमाण दिलेलं आहे, आवडीने भावे हरिनाम घेसी आणि तुझी चिंता त्याशी सर्व आहे. म्हणून संसार हा दुःख रूप जरी असला तरी त्या संसार महाराज सुखाचा करायचा असेल तर भगवंताच्या कथेशिवाय, भगवंताच्या नामचिंतनाशिवाय तुमचा आमचा संसार सुखाचा होऊ शकत नाही. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये वर्णन केलं. दुसऱ्या चरणामध्ये तुकोबराय सांगतायत, म्हणू हरीचे दास लेवती भूषणे कापे तया भेने कळी काळ. महाराज, काळ सुद्धा हरिदासाला थरथर थरथर कापतो, इतकं सामर्थ्य कळी काळामध्ये. पण हरिदासाचं लक्षण कोणतं आहे, हरिदास कसा असावा, हरिदासाचं प्रयोजन काय, हरिदासाचे पथ्य काय, याचं वर्णन फक्त आपल्याला एकच माहित आहे, पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घालायची, पंढरपूरची वर्षातून वारी करायची, नामस्मरण करायचं, कथा कीर्तन करायचे, ह्याच्या पलीकडे आपल्याला काही माहित नाही. पण कल्पना करा, एवढं सगळं करत असताना जे नित्य नियम जे आहेत तेही महत्वाचे आहेत. म्हणून म्हणू हरीचे दास लेवुती भूषणे आणि कापे तया भेने कळी काळ. आता हरिदासांचं लक्षण मी नंतर सांगेन, पण एक सांगू का, तुळशी माळा गळा आणि गोपीचंदन टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. एकच वाक्य सांगून जातो, तुळशीची माळ घातली गळ्यामध्ये, भगवंताचं नामस्मरण आहे. पंढरपूरला आपण वर्षातून एकदा, आळंदीला ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या जवळ जातो, पण जर आपल्या अंतकरणामध्ये कळवळा येत नसेल तर जाऊनही उपयोगाचं होणार. हृदयी कळवळा वैष्णवांचा, वैष्णवांच्या अंतकरणामध्ये तो कळवळा पाहिजे. आणि एक सांगू का, भगवान परमात्म्याला प्राप्त जर करायचं असेल तर आपल्या अंगामध्ये नम्रता पाहिजे. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. हे अभंगाच्या दुसऱ्या, कापे तया भेने कळी काळ. महाराज, कळी काळ सुद्धा थरथर कापतो. नाथबाबांनी देह ठेवला, 3 वेळा जिवंत झाले. किती मोठं सामर्थ्य आहे. तुकोबराय वैकुंठाला गेले, वैकुंठाला जाऊन आपल्या लेकीसाठी परत आले. कापे तया भेने कळी काळ. नवे नवे लेकीना हाक मारल्यावर बाबा गेले कोण्या गावा आणि भागीरथी करती धावा. भगीरथीनं धावा केल्याबरोबर तुकोबरायांना यावं लागलं. तुकोबरायांचे 14 टाळकऱ्यातले एक टाळकरी होते संताजी जगनाडे, त्यांच्यासाठी माझे तुकोबराय वैकुंठाहून मूठ माती देण्याकरता आले. हे सामर्थ्य कुठं आहे महाराज. कापे तया भेने कळी काळ. महाराज, ज्ञानोबरायांचं उदाहरण घ्या, मेले माणूस जिथं उठविले. सामर्थ्य आहे, इतकं आहे. शके 1212 ते टीका केले ज्ञानेश्वरे, सचितानंद बाबा आदरे लेकुकू झाला. ज्ञानोबरायांनी मेलेल्या माणसाला उठवलं. स्त्रीचा पुरुष करण्याचं सामर्थ्य माझ्या ज्ञानोबरायांच्या जवळ आहे. म्हणून नाथबाबा ज्ञानोबरायांचं वर्णन करताय, साधकांचा मायबाप दरुशने हरिताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. म्हणू हरीचे दास
लेवुती भूषणे. आता लेवुती भूषणे कोणती? हरिदास आहे ना, ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, त्यांना 12 ठिकाणी गंध लावावं, हे हरिदासाचं बाह्य लक्षण आहे. आता या शरीरामध्ये सांगून जातो महाराज, कपाळावरती गंध लावावा. कपाळावरती गंध लावत असताना ओम केशवाय नम म्हणावं. डोक्याच्या सेंडीवरती गंध लावावा, तिथं ऋषिकेश आहे. कंठामध्ये गंध लावत, तिथं पुरुषोत्तम आहे. हृदयामध्ये गंध लावत, तिथं वैकुंठ आहे. पोटाची डावी बाजू त्रिविक्रम आहे, उजवी बाजू दामोदर आहे. डावा दंड कृष्ण आहे, उजवा दंड हरी आहे. पाठीला गंध लावत, तिथं पद्मनाभ आहे. नाभीमध्ये गंध लावत, तिथं पद्मनाभ नारायणची वस्ती आहे. अशा ठिकाणी जो 11 ठिकाणी आणि जो आपला गुरुमणी आहे त्या गुरुमणीला सुद्धा गंध लावावा. असा 12 ठिकाणी जो गंध लावतो तो पापातून मुक्त होऊन वैष्णव सदनामध्ये जातो. वैष्णव मनोजया अवघी देवावरी माया, नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन. अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतायत, आस भय लाज आडनये चिंता. जो हरिदास आहे ना, त्याच्या अंतकरणामध्ये हे 4 विकार प्राप्तच होत नाहीत. ऐशी तया सत्ता समर्थांची, त्याची सत्ता अशी आहे की त्याच्या अंतकरणामध्ये ते विषयच प्राप्त होत नाहीत. कारण आशेनं कुणाला सोडलेला. ज्ञानोबरायांचा 18वा अध्याय घ्या. आशा जैसे दुःखाते व्याली निंदा दुरिते, हे असो जैसे दन्याते दुर्गत्व. तुकोबराय सांगताय, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता हीन दिशा पावला, माया वेष्टविला जीव माझा. म्हणून आशा जिथं दुःख आहे, आज आपली आशा आहे महाराज. ऐका, आशा, भय, मनामध्ये भीती आहे, चिंता आहे आणि लाज आहे. या 4ही गोष्टी महाराज परमार्थ तुम्हाला करून देत नाहीत. ऐशी तया सत्ता समर्थांची, हे 4 विकार आहेत. तुकोबराय सांगतायत, आस भय लाज, आस भय चिंता लज्जा काम क्रोध, तोडावा संबंध यांचा माझा. ए देवा, यांचा संबंध माझ्या मुळासकट तोडून तरीच माझ्या जीवाला सुख प्राप्त होईल. अभंगाचं 3रं चरण. आणि 4थं चरण असं आहे, खूप महत्वाचं आहे. आपण कुणाच्या संगतीमध्ये जावं याचं वर्णन तुकोबराय 4थ्या चरणात सांगतायत. तुका म्हणे करी ऐसियांचा संग, जेने नोये भंग चिंतनाचा. भगवंताच्या नामाच्या व्यतिरिक्त चिंतनाचा जर चिंतन करत असताना भंग होत असेल, आपली वृत्ती स्थिर होत नसेल, तर तुकोबराय म्हणतात आशांची संगतच करायची नाही. तुका म्हणे करी ऐसियांचा संग. ऐसियांचा म्हणजे कुणाचा? जेने नोये भंग चिंतनाचा. जे चिंतनामध्ये आड येत आहेत, चिंतन करून देत नाहीत, अशांचा संगत करू नये तुकोबराय सांगतायत. मग आपण कुणाच्या संगतीमध्ये राहावं हे आपल्या मनावरती आहे. माझ्या अल्पशा बुद्धीनं, माझ्या सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादानं 4 चरणाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज आपल्या पारायणचा पहिला दिवस आहे. असाच अर्थ असेल असा काही माझा दावा नाही. सद्गुरूंनी जशी सरस्वती माता, गणपती बाप्पा आणि आईसाहेबांनी, अंबिका मातेनं जशी मला बुद्धी दिली त्याप्रमाणे मी या अभंगाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला. इथून पुढची सेवा जी काही तासभर असेल, आज पहिला दिवस आहे. मगाशीच केशवदादांनी आमच्या सांगितलेलं आहे, आज पत्रावळी टाकायचं काम करायचं आहे. कारण एक माझं भाग्य, कारण ही सगळी महारथी मंडळी आहेत, महाराष्ट्रातले दिग्गज महाराज. खरं आपल्या गावाचं भाग्य आहे बघा. जे काही सर्व मंडळी, जे काही कार्यकर्ते मंडळी धडपडतात ना, त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळी द्या महाराज. खरं सांगू का महाराज, दिवसाचा रात्र महाराज, प्रपंच तुम्ही आम्ही नटवतो, पण आपल्या गावचा उत्सव हा महाराज, ज्ञानेश्वरी पारायण असेल, गाथा पारायण असेल, अंबिका यात्रा असेल, नवे नवरात्र उत्सव असेल महाराज, हे सगळ्यात मोठं महाराज, हे आपलं परम भाग्य आहे. ज्या भूमी में राहतो भरतखंडी नरदेव प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती. ज्या अर्थी तुम्ही आम्ही हा सोहळा, आईसाहेबांचा सोहळा नटवण्याचा प्रयत्न करतो ना, त्या अर्थी तुम्ही आम्ही संसारात, जे नटवतात ना त्यांनी संसारात चिंता करायची नाही, आपोआप त्यांचा संसार नटला जातो महाराज. हे सामर्थ्य आईसाहेबांची ताकद आहे. म्हणून आईसाहेबांच्या दरबारामध्ये जी सेवा आपण करू ना महाराज, ती सेवा केल्यानंतर त्या सेवेचं फळ काय मिळतं, प्रपंचाची चिंता करायची नाही. कारण नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पतिलक्ष्मीचा जाणतच. कारण हे सामर्थ्य आहे. म्हणून असा सुंदर सोहळा चालतो. कारण मोठमोठी मंडळी महाराज, महाराष्ट्रातले दिग्गज कीर्तनकार, ज्येष्ठ, तपुर्द, ज्ञानवृद्ध, गुरुस्थानी असणारी ही मंडळी आहेत. आता पहिला दिवस आहे, थोडंसं मला दडपण आलेलंच आहे नाही का. कारण पहिला दिवस सगळ्यांनी आधी सांगितलं जोरात कीर्तन झालं पाहिजे. आता जोरात म्हणजे नक्की काय? कारण मीही पहिल्यांदाच एवढा समाज बघतोय बरं का गुरुजन. कारण आता मी काय एवढा मोठा बुवा नाही, नाही का. केशवदादा तुम्ही सांगा आता. कारण इकडं बाहेरही तेवढीच मंडळी आहे, आतमध्ये तेवढीच मंडळी आहेत, आणि ही सगळी आपले
तपुर्द ज्ञानवृद्ध संगीत रत्न संगीत अलंकार गोड असे माऊली महाराज एवढ्या लांबून आलेत महाराज, त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळी द्या महाराज. त्याचबरोबर संगीत रत्न संगीत अलंकार असणारे अनिरुद्ध महाराज आहेत, त्यांचं दर्शन घेतो. त्याचबरोबर आपले तपुर्द ज्ञानवृद्ध गेले 52 वर्ष महाराज ज्यांनी आपला काकडा हरिपाठ हे रोप मोठं करण्याचं काम केलं, ते आपले ज्येष्ठ तपुर्द ज्ञानवृद्ध पंढऱ्यात महाराज आहेत, त्यांचं दर्शन. त्याचबरोबर ही सर्व मंडळी आपले गणेश महाराज ज्ञानमंत्र वारकरी शिक्षण संस्थेतले सर्व मंडळी हे बाल वारकरी आहेत, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. त्याचबरोबर आले आपले निखिल महाराज आहेत, त्यांच्यासाठी. आणि ज्यांच्या मृदंगावरती आपण अनेक कीर्तन वाजवली ना, अनेक कीर्तन बुवांना नाही का, आता पुढचा शब्द वापरू, नाचवलं नाही का, असे आपले सर्वांचे लाडके आदरणीय संगमजी महाराज आहेत, त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या द्या. आपले हरिभक्तपरायण हार्मोनिक बाबा लाला महाराज, गोड अशी सिस्टीम आहे. आणि पहिल्यांदाच मी बरं का, कारण आता तुमच्याबद्दल मी काय बोलू, काय द्यावे अशी भावी उत्तर आहे नाही का, कारण तुमचे स्टेटस बघितले की आम्हाला अशी धडकी भरते नाही. कारण कसं आहे, एक सांगू का, मी एवढा ज्ञानी नाही, मला अजून वाचता येत नाही बरं का महाराज, खरं सांगतो. मला वाचायलाच येत नाही अजून. सकाळी व्यासपीठावर बसलो एवढे अंग थरथर कापा लागलं, खरं सांगतोय बरं का. आजचं कीर्तन असंच आहे, पण तरी आपण प्रयत्न करूया, कारण ही मंडळी महाराज आपले गोड अशी साऊंड सिस्टीम, आपले आदरणीय सर्वांचे लाडके, आपल्या गावावरती खूप अनमोल असं एक प्रेम आहे, ते आदरणीय केशवदादा आहेत, त्यांच्यासाठी जोरदार टाळी द्या महाराज. खूप गोड असं महाराज एवढ्या लांबून प्रवास करून महाराज इथंपर्यंत यायचं. त्याचबरोबर जिवाळा चॅनल ना, मग गजर हरिनामाचा महाराज, आता हे सगळं मला कोड्यात आणलंय सगळं, कारण एक तर ज्ञानोबरांची ओवी सांगून जातो बरं का गुरुजी. चातुर्य लपवी महत्व हरवी, ज्ञानोबरांची ओवी आहे. श्री गुरुवर्य वैकुंठवासी बाबा महाराज सातारकरांनी एका कीर्तनामध्ये एक वाक्य बोलून गेले होते, वा स्वकीर्तिकाने ऐकू नये. ज्ञानोबराय सांगताय आपलं महत्व शक्यतो जास्त करून कोणाला माहिती होऊ नये, पण आत्ताचे कीर्तनकार, मग क्षमा करा बरं का बाबा, गजर कीर्तन सोहळ्यामध्ये माझ्या झी टॉकीज फेम तसा काही मी नाही बरं का अजून काय सोड, पण असे हे सगळी मंडळी आहेत. ज्ञानोबरांची ओवी आहे, चातुर्य लपवी महत्व हरवी. ज्ञानोबराय सांगतायत हे सगळ्या गोष्टी आहेत, लौकिकाच्या बाजारामध्ये अडकायचं नाही, आपली सेवा करायची, पण सेवा करत असताना त्या भगवंताला आपल्यालाच कळाली पाहिजे. हे ज्ञानोबरांची ओवी आहे, ज्ञानोबरांचा पुरावा आहे. तुका म्हणे पोटी साठविला देव आणि निन्नत हा भाव कोणामा, म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार आहे. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या चरणावरती लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळे बोला मुकी नाम. खरं सांगू का, गेले 12 वर्ष महाराज गुरुजन, 12 वर्ष या गावाचं प्रेम माझ्यावरती आहे. लेकरासारखं मला सांभाळलं. या मला वाचायला सुद्धा येत नाही, तसं तरी मी आपलं वाचनाचा प्रयत्न करतोय, पण 12 वर्ष झालं, हे 12 वर्ष चालू आहे. असंच प्रेम तुमचा सर्वांचा कृपेचा आशीर्वाद पाठीशी आई वडील धरी मंडळी सर्व मंडळी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. सर्व पारायण मंडळाचे सर्व ग्रामस्थ मंडळी, पारायण मंडळाचे सर्व कार्यकर्ते मंडळी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आदरणीय आपल्या आईसाहेबांची सेवा करणारे आपले पंकज पुजारी महाराज आमचे गुरुबंध आहेत, त्यांचं दर्शन घेतो आणि राहिलेल्या वेळेमध्ये अभंगाचं चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल. प्रेम करणारे या परिसरातले आदरणीय आमचे रणधीर टिंगरे महाराज खानापूरचे कीर्तन ऐकण्याकरता आलेत. साळशिंगचे आमचे गुरुजी आहेत, त्याचबरोबर बनपुरीचे दादा आहेत. ही सगळी मंडळी प्रेमाची आहेत, त्यांचे चरणाचं दर्शन घेतो. सेवेला या ठिकाणी सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल. कुंडली गबरदाही विठ्ठल हरी ज्ञानदेव तुकाराम करू याची कथा नामाचा गजर, आम्हा संसार काय करी म्हणव हरीचे दास लिहुती भूषणे, कापे तया भेने कळी काळ प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी. माऊली महावैष्णव श्रीमंत जगतवंद्य संत श्रेष्ठ तुकोबार आहे. आपल्या अवलोकलिक्षा अभंगामधून या जगाला एक सुंदर असं मार्गदर्शन करतात. काहींना मार्गदर्शन करण्याची इच्छा असते, पण हित कशात आहे ते कळत नाही, आणि काहींना हित कळतं परंतु मार्गदर्शन करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नसते. परंतु जगद्गुरु तुकोबार आहे, यांच्या ठिकाणी जगताचे हित कशात आहे ती कळण्याची क्षमताही होती, हो ताकदही होती. म्हणून या अभंगामधून आम्हाला वाट दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक सांगू का, आत्ताच्या कलियुगामध्ये, धावपळीच्या युगामध्ये वाट दाखवणारे थोडकेच आहेत, पण वाट लावणारे पुष्कळ आहेत. लक्षपूर्वक ऐका.
आत्ताच्या कलियुगामध्ये वाट दाखवणारे थोडक्याच आहेत, पण वाट लावणारे पुष्कळ आहेत. वाट लावणारे अनेक मार्ग आहेत. प्रत्येक गलीच्या चौकामध्ये, प्रत्येक रस्त्याच्या चौकामध्ये जी दुकाने होती ना, ती दुकाने घरात येऊन बसली. ज्या घरामध्ये मनुष्याचं जीवन परिपूर्ण व्हावं, ज्या घरामध्ये मनुष्य पावित्र्यानं वागावा, अरे आपण सगळ्यांनी बोटवर करून सांगावं की महाराज माझ्या कुटुंबामध्ये माझं जीवन परिपूर्ण आहे. महाराज त्याही कुळामध्ये आपलं जीवन परिपूर्ण का होऊ शकत नाही? कारण त्याही कुळामध्ये आपण अपवित्र वागू लागतो. आणि तेव्हा त्या काळाच्या युगामध्ये त्या मनुष्याला मार्गदर्शन करायला कोणीही नसतं. त्यावेळी संतांच्या अत्यंत निकटावस्था आहे. हा अभंग 375 वर्षापूर्वी माझ्या तुकोबऱ्यांचा जरी असला, अभंगाची पार्श्वभूमी जर प्रत्येक शब्दावरती जर आपण लक्ष देऊन जर चिंतन केलं तर तुकोबाराय म्हणतायत, जर आपलं जीवन परिपूर्ण व्हायचं असेल तर आत्ताच्या कलियुगामध्ये 60, 70, 80, 90 वर्षाचं आयुष्य तुम्हा आम्हाला आहे. त्या आयुष्यामध्ये दुसरं काही न करता जो प्रपंचाला आलेलं वाटेलं काम आहे ते जर तुम्ही आम्ही करू लागलो, अरे जेवढं पोटाला लागेल तेवढं काम जर तुम्ही आम्ही करू लागलो, पोटापुरते काम परी अगत्य ते राम कारण ते हे चिकरा चित्ती पांडुरंग देवरा. जेवढं पोटाला लागेल तेवढं तुम्ही आम्ही काम करून राहिलेला जो वेळ आहे ना, तो भगवंताच्या चिंतनामध्ये जाऊन दिलं तर जीवाचं सार्थक होतं. का जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम, कामामध्ये काम, राम 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 राम, भव श्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. बाबांनी कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल हा भवश्रम सुख होईल दुःखाचे. जे वाटेला आलेलं कर्म आहे ते आपण कर्म करत असताना, काम करत असताना राहिलेला जो वेळ शिल्लक आहे, देहानं आपण प्रपंचाचं काम करायचं आहे. राहिलेला जो वेळ शिल्लक आहे ना, मन जे आहे ते भगवंताच्या ठिकाणी एकरूप व्हावं आणि भगवंताच्या कथेचं नामचिंतन करावं. का करावं, कशासाठी करावं, करण्याचं प्रयोजन काय, याचं पहिलं कारण जर सांगायचं म्हणलं तर या जगतातली जी नाती आहेत ती नाती फक्त शरीर संबंधापुरती नाते आहेत. देवाचा संबंध कायमचा आहे म्हणून जीवानं उठावं, देवाला शरण जावं, देवाचं नामस्मरण करावं, देवाची कथा करावी. जो कथा करतो त्याच्या पाठीमागं देव लागतो. जो कथा करतो त्याचे दोष निघून जातात. तुकोबराईंचं प्रमाण आहे, तुकोबराईंनी प्रमाण दिलं, हरिकथेची आवडी देवा करीतो सेवा दासांची, म्हणवणे हिंडे मागे मागे आणि घरटी जागे घालीत असे. जो भगवंताची कथा करणार आहे त्याच्या पाठीमागही आहे आणि पुढेही तो परमात्मा आहे. आणि जो जिथं जाईल तिथं तिथं परमात्मा आहे. घरटी जागे घालीत असे. मग तो कोणत्या जातीचा, कोणत्या कुळातला, कोणत्या धर्मातला हित भेद नाही, गुणदोष नाही. पाहत कीर्तनी प्रेमे चक्रपाणी वश्य होय. माझा परमात्मा गुणदोष पाहत नाही. गुणदोष नाही पाहत कीर्तनी. ज्ञानोबरायांची ओवे आहे. जरी दुराचारी असला तरी सुद्धा ज्ञानोबराय सांगतायत तो त्याच्या मुखामध्ये माझं नामस्मरण आहे ना, तो माझा आहे. 9वा अध्याय घ्या. तो आधी जरी दुराचारी तरी सर्वात मुची उधारी आणि जैसा बुडाला महापुरी न मरुता निघाला. नवे नवे आयुष्यभर काही कर्म चुकीचं केलं पण शेवटच्या मृत्यू समयाला जरी माझं नाव आलं तर तो माझा आहे. कोणी महात्यारी, कोणी महात्यारी, कोणी महात्यारी, कोणी महात्यारी. नाम तारीला निर्धारी, नाम तारीला निर्धारी. घेतनाम, 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 घेतनाम विठोबाचे पर्वत जळती बाबाचे
जळती पापाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे महाराजांसाठी जरा टाळी द्या. वा वा. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. महाराज भगवंताचं नाम उदाहरणं दिलं, दृष्टांत दिला, बाबांनी गोड प्रमाण दिलं. वाल्याकोळी एवढा लुटमार असणारा तरी सुद्धा महाराज अर्धा क्षण घडे संतांची संगती. नारद मुनींची सहवास अर्धा क्षण घडला, आयुष्यामध्ये मंत्र दिला आणि मंत्राचा उच्चार करू लागले. वाल्या कोळ्यासारखे एवढं तरी पाप आपल्या जवळ नाही महाराज. मरा हा शब्द येत होता, राम राम म्हणू लागले. अनेक वर्षातून परत नारद मुनी सहवास भेटला. कोळियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामायण. प्रभू रामराय जन्माला यायच्या अगोदर रामायण नावाचा ग्रंथ लिहिला, त्याप्रमाणे माझ्या देवाला राहावं लागलं महाराज. इतकं मोठं सामर्थ्य आहे. ऐका, म्हणून या जगतातली नाती आहेत ती नाती फक्त शरीरा संबंधापुरती नाते आहेत. देवाचा संबंध कायमचा आहे. म्हणून जीवानं उठावं आणि देवाच्या कथेमध्ये भगवंताच्या नामचिंतनामध्ये जावं. नामदेवांनी गोड पुरावा दिलेला आहे. धनधारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाण शरणरी घात देवाशी. कारण हे जे तुम्हा आम्हाला दिसतं ना, आपली जी नाती दिसतात याच्यापासून नात्यापासून दुःखच मिळणार आहे. तुकोबरायांचा पुरावा सांगू. नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन, नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन, नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन, बीज त्याचे क्षीणतेची फळ, प्रिया पुत्र धन, बीज त्याचे शिलतेची फळ, नाशिवंत आटे प्रिया पुत्र शिलतेची फळ, शिलतेची फळ. म्हणून तुकोबर आहे तुम्हाला आम्हाला सांगते, हे सगळे दुःख देणार आहेत. मग यांच्यामध्ये नादी लागायचं का, राहायचं का? राहायचं, पण ध्यान त्याच्याबरोबर कार्य करत राहायचं. मन मात्र भगवंताच्या नामचिंतनामध्ये रंगून द्यायचं. म्हणून तुकोबराय म्हणतायत नाशिवंताटी प्रिया, प्रिया म्हणजे बायको, पुत्र जन, नाशिवंताटी प्रिया पुत्र धन, बीज त्याचे क्षीणतेची फळ. धन सर्प विंचू दिसे, धन अभाग्या कोळसे. ज्ञानोबराय सांगतायत ज्याच्या प्रारब्धामध्ये त्याला सायास न करता सुद्धा प्राप्त होतं. ज्ञानोबर दृष्टांत देत आहेत. भाग्याचे ने पडसे, उद्यमाचे ने मिसे, समृद्धी जाया पसे घर रेगे. ज्ञानोबराय सांगतायत त्याच्याकडं आपोआप येतं. दृष्टांत दिला माझे गुरुवर्य एकनाथप्पा सद दृष्टांत देतात. पा ऐका, सांगू ना. तो एक शेतकरी आपल्या शेतामध्ये नित्यनेमानं तो जमीन उकरायला जायचा. त्यानं मनामध्ये विचार केला आपण जमीन उकरतोय, निदान विहिरीचा तरी खड्डा खांदूया. म्हणून विहिरीचा खड्डा खांदण्यास सुरुवात केली. 7-8 फूल खड्डा गेला. प्रसंग अवधानामध्ये त्याला एक सुंदर असा सोन्याचा हंडा सापडला. उजळलेले भाग्य आता अवघी चिंता वारले. त्यानं विचार केला. आता ऐका, विश्वास कोणावरती ठेवावा हे सुद्धा शास्त्र आहे बरं का, या दृष्टांतामध्ये देतात. ऐका, ज्यावेळेला त्यानं विचार केला तो हंडा वरती काढला, हंड्याचं झाकण काढलं, त्यात सोना आणि मोहरा दिसल्या. त्यानं विचार केला आयुष्यभर आपण शेती करून सुद्धा आपल्याला एवढं भाग्य आपलं धन मिळालं नसतं, पण नशिबानं आपल्या प्रारब्धानं आपल्याला भाग्य मिळालं. म्हणून तो हंडा तिथंच झाकून ठेवला. आपल्या गावाकडे आले, आपल्या मित्राला सांगितलं. ऐका, विश्वास कोणावरती ठेवा हे शास्त्र आहे. ज्या वेळेला आपल्या मित्राला सांगितलं, तो मित्र सांगू लागला दिवस आहे, वेळ आहे, रात्रीच्या वेळेला आपण पाहूया. आणि तो विचार करत करत रात्र निघून गेली. पण ज्या वेळेला हा मित्र त्या मित्राला बोलतोय माझ्या शेतामध्ये विहीर खणताना मला सोन्याचा हंडा सापडलेला आहे, तो म्हणतो आपण दुसऱ्या दिवशी जाऊया. तो रात्रभर शेतकरी आपल्या कुटुंबामध्ये राहून तो विचार करीत झोपेत असताना हा मित्र त्याला न सांगता त्याच्या शेतामध्ये जातो, विहिरीजवळ जातो, आतमध्ये उतरतो आणि सोन्याचा हंडा वरती काढतो. पण महाराज त्याला सोन्याचा हंडा वरती काढला, झाकण काढलं, पण त्या सोन्याच्या हंड्यामध्ये त्याला सोना आणि मोहरा दिसल्या नाहीत. त्याला सर्प विंचू दिसले. तुकोबराय पुरावा देत आहेत. सर्प विंचू दिसे, धन अभाग्या कोळशे. ज्याच्या प्रारब्धामध्ये नसेल तर त्याला मिळेल का महाराज? संचित क्रियामान भोग. महाराज संचित वेगळं, प्रारब्ध वेगळं, क्रियामान वेगळं.
भोग वेगळा, या चारही गोष्टीचा विचार आहे. त्यानं माझी फजिती केली म्हणून तो रात्रीच्या वेळेला तसाच हंडा उचलला. महाराज त्या शेतकऱ्याच्या घराकडे आला, घरावरती चढला, हंडा खोलला आणि वरती चढून कौल बाजूला काढलं आणि आत ओतत असताना त्या शेतकऱ्याच्या घरामध्ये सर्प विंचून न पडता सोना आणि मोहरा पडू लागल्या. म्हणून ज्ञानोबराय सांगतायत, भाग्याचेने पडसे उद्यमाचेने मिसे समृद्धी जाय आपसे घर रिगे. आपोआप सायास सुद्धा करायला लागलं नाही, आपोआप प्राप्त झालं. व्यवसाय निमित्त फळ देत संचित, फळ देत संचित, फळ देत संचित. व्यवसाय निमित्त फळ देत संचित, फळ देत संचित, फळ देत संचित. सायास न करता फळ देतं संचित, म्हणून संचितामध्ये असेल. आता दुसरा दृष्टांत देतो, ज्याच्या सटवाईनं त्याच्या प्रारब्धामध्ये लिहिलेलं आहे, अमुक तुमुक दिवशी तुला सोन्याचा एक 4 तोळ्याचं, आता 4 तोळ्याचं नाही, कारण आज सोनं जर विचार केला तर लाख रुपये, 1.25 लाख रुपये तोळा आहे, त्यामुळे थोडंसं कमी बोलावं, जास्त बोलू नये. महाराज प्रसंग अवधानामध्ये त्यानं विचार केला. आता आंधळ्याची दृष्टी, ज्ञानोबराय सांगतायत, जैसा डोळा अंजन भेटे त्यावेळी दृष्टीचे पाटापुटे. त्याला त्याच्या प्रारब्धामध्ये होतं, त्याच्या सटवाईनं लिहिलेलं होतं, तो अमुक तमुक त्या दिवशी रस्त्यानं जात असताना तुला सोन्याचा लॉकेट सापडणार आहे असा विचार करतोय. आणि तो दिवस उजाडलेला होता. पण प्रसंग अवधानामध्ये त्याच्या मनामध्ये विचार आला की मला डोळे असून मला ठेच लागते, पण अंध मनुष्य कसा चालत असेल. लॉटरी महाराज सोन्याचा लॉकेट सापडणारा दिवस होता, 4 फूट अंतर राहिलेलं होतं आणि त्याच्या मनामध्ये विचार आला अंध मनुष्य कसा चालत असेल. म्हणून डोळे बंद केले आणि महाराज त्या सोन्याच्या लॉकेटला लात मारली आणि पुढं 4 पावलं गेल्यानंतर डोळे उघडले. महाराज तसं तुमचं आमचं झालेलं आहे. सुंदर असा 3.5 हाताचा ध्येय तुम्हा आम्हाला मिळालेला आहे. भगवंताच्या भक्ती करता नामचिंतन करता मिळाला, पण तुम्ही आम्ही या संसाररूपी प्रपंचामध्ये राहू लागलो. महाराज संसार तर करायचा आहे, संसार साधू संतांनी सोडलेला नाही. संसारामध्ये राहून महाराज भगवंताच्या कथेचं नामचिंतनाचा गजर करणं अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये वर्णन करूयाची कथा नामाचा गजर, करूयाची कथा नामाचा गजर, करूयाची कथा नामाचा गजर, करूयाची कथा नामाचा करूयाची कथा नामाचा गजर, करूयाची कथा नामाचा गजर, करूयाची कथा नामाचा गजर, करूयाची कथा नामाचा गजर. आम्हा संसार काय करी, आम्हा संसार काय करी, म्हणवणी देऊती भूषण, म्हणू हरीचे दास देऊती भूषण. आम्हा संसार काय करी, आम्हा संसार काय करी, म्हणू हरीचे दास देऊती भूषण, म्हणू हरीचे दास देऊती भूषण. करू हरीची कथा नामाचा गजर, आम्हा संसार काय करी, आम्हा संसार काय करी,
काय तरी टाळी द्या टाळी द्या टाळी द्या. वा वा वा. गोड प्रमाण. करूयाची कथा नामाचा गजर आम्हा संसार काय करी. ऐका, संसाराचे आपण चिंतन मांडत गेलो महाराज. संसाराची व्याख्या सांगितली. संसार कसा आहे गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये पहिल्या श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे. पण सांगू का, भगवंताचे कथे आणि भगवंताचं नामाचं चिंतनाचा विचार आपण करायचा आहे. आधी नामचिंतनाचं महत्त्व सांगून जातो, मग कथेचं वर्णन करून सांगून जातो. तुमच्या आमच्या जीवनामध्ये या कलियुगामध्ये जर या जड जीवाला त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये, सत्ययुगामध्ये अनेक साधनं केली जात होती. पण आत्ताच्या कलियुगामध्ये जर भगवंताची प्राप्ती तुम्हाला आम्हाला करून घ्यायची असेल तर तुकोबराय सांगताय, युक्ताहार न लगे अनिक साधने अल्पनारायण दाखविले. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटे. भगवंताच्या नामचिंतनाशिवाय दुसरं कोणतं साधन नाही आत्ताच्या कलियुगामध्ये. कारण ऐसे बळ नाही अनिकाची अंगी तपे तीर्थ जगी दान व्रत महाराज. कारण आत्ताच्या कलियुगामध्ये एखाद्यानं दान दिलं तर त्याला अहंकार निर्माण होईल. एखादा ज्ञानीवंत झाला तर त्याच्यासारखा अहंकार वाढेल महाराज. त्याला वाटतं माझ्यासारखं कोण नाही, ज्ञानवान विचारवंत आहे. पण तुकोबराय सांगतायत, या कलियुगामध्ये जर भगवंताची प्राप्ती करायची असेल तर महाराज भगवंताच्या नामचिंतनाच्या गजराशिवाय दुसरं कोणतंच कारण नाही. भगवंताचं नामच हे श्रेष्ठ आहे. ऐका, नामाला कोणतं बंधन नाही. ऐका, असाल ते करा, जेते ते कुठंही कोणतीही अवस्था जशी असेल तसं भगवंताचं चिंतन तुम्ही आम्ही करू शकतो. ऐका, संतांची मांदियाळी आहे. काही जण म्हणतील महाराज आम्हाला पंढरपूरला जायची, आम्हाला वेळच नाही आमच्या प्रपंचानं. नका जाऊ. हो ऐका, पण जावं बरं का. हां ऐका, त्याच्याही पुढं सांगून जातो, ज्याला पंढरपूरला जायचं आहे ना त्यांना अगोदर ज्ञानेश्वरी वाचावी मग पंढरपूरला जावं. हो, कारण वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पावी मग पंढरीचं महत्त्व कळेल. ऐका, ज्याला पंढरपूरला जाता येत नाही ना, ऐका, काया ही पंढरी आणि आत्मा पांडुरंग. दुसरी गोष्ट आहे, ज्याला नामचिंतनाचं तुकोबराय सांगतायत, माझे सावंतमाळी घ्या, तुकोबराय घ्या महाराज यांनी पंढरपूरचं महात्म्य सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट आहे, त्यांना अखंड परमात्म्याचं चिंतन आहे, त्याचा देह पवित्र आहे. दुसरी गोष्ट आहे, कारण जो वजे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशे. अरे ज्याच्या मुखामध्ये एक सांगू का, काही जण मंडळ म्हणतील महाराज आम्ही आमच्या दुसऱ्या देवाचं चिंतन करतोय, या देवाचं चिंतन करतो, त्या देवाचं चिंतन करतो. पण एक सांगू का, बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा. भगवान परमात्मा करुणावंत आहे. तुम्ही कोणत्याही देवाचं नामस्मरण करा, परमात्मा मात्र एकच आहे. पण नामचिंतनाचा गजर मात्र आत्ताच्या कलियुगामध्ये सोडू नका. तेच नाम तुम्हाला आम्हाला तारून नेणार आहे. उदाहरणं सांगून जातो. 2 जिवलग मित्र आहेत. एक मित्र विचार करीत बसलेला होता, दुसरा मित्र त्याच्या जवळ येतो आणि तो म्हणतो, बाबा बराच वेळ झालेला आहे. तो विचार करतो. कोणत्या गोष्टीचा विचार करतो? तो म्हणतो, काय करू बाबा, माझ्या मुलीचं लग्न ठरत नाही. हा म्हणतो, तुझी मुलगी गोरी नाही का? तो म्हणतो, विश्वसुंदरी सारखी देखणे. मग शाळा शिकलेली नाही का? डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनियर झालेले आहे. मग आंधळे आहे का? बाबा नाहीये. मग बहिरी आहे का? नाहीये. मग स्वयंपाक येत नाही का? अरे स्वयंपाकामध्ये सुग्र नाही. मग काय कमी आहे? तो म्हणतो, नाकाचाच पत्ता नाही. काय करावी ती 32 लक्षणे आणि नाकना येतेने वाया गेले. आमच्याजवळ सगळं आहे, सगळं आमच्या जवळ आहे, कशाचीही कमतर नाही. नवे नवे आमच्या 3-4 पिढ्या महाराज एवढ्या आनंदाने जगू शकतात. पण तरीही आम्ही संपत्ती, एवढा मोठा ज्ञानदान चालू आहे, तिथं जावं, 20-25 हजार रुपयाची पावती द्यावी महाराज, एवढं बी आमच्याजवळ दातृत्व नाही महाराज. ऐका महाराज, आणि त्याच्याही पुढं सांगतो, मी प्रमाणाशिवाय बोलत नाही बरं का. ऐका, कुणी मनाला लावून घेऊ नका. कारण दुसरी गोष्ट आहे, एवढा मोठा सोहळा चाललाय, समजा एखादा देणारा जर असेल आणि त्याला सांगितलं काय पारणला द्यायचंय, घातली अभय नरका जाणे, महाराज त्याला नरकवास भोगल्याशिवाय गत्यंतर नाही. तुका म्हणे सत्य कर्माभाव्य साह्य आणि घातल्या भय नरका जाणे. म्हणून देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं, घेता घेता दोन्याचे नाही का, दोन्हींचे हात घ्यावे. पण काय महाराज, प्रवृत्ती सांगावची, वृत्ती सांगितलेली आहे. म्हणून नामचिंतनाचा गजर आहे. ऐका, दुसरी गोष्ट आहे, या जगतामध्ये जो नाम घेणार आहे तो कधीच वाया जाणार नाही. आतापर्यंत ऐकलं का हो? ज्यानं आतापर्यंत महाराज, माझ्या ज्ञानोबरायांना 750 वर्ष परिपूर्ण होतात महाराज. किती मोठं भाग्य आहे. 15 ऑगस्टला माझ्या ज्ञानोबरायांना 750 वर्ष परिपूर्ण झाले. ज्या ज्ञानोबरायांना इंद्रायणीमध्ये स्नान करून दिलं नाही, ज्या माझ्या ज्ञानोबरायांना माझे विठ्ठलपंत माझ्या रुक्मिणी आईसाहेब निघून गेल्या, त्याने देहांत प्रायश्चित्त घेतलं, कोणी माझ्या ज्ञानोबरायांना अर्धी भाकरी दिली नाही
माझ्या ज्ञानोबराईनं कुणी प्रेमानं आईचा मायेचा हात पाठीवरती दिला नाही. माझ्या मुक्ताईला महाराज कुणी जवळ घेतलं नाही. ज्यावेळेला मांडं खायचं होतं त्यावेळेला खापर सुद्धा दिलं नाही. हे महाराज एवढा मोठा त्याग होऊन आज माझ्या ज्ञानोबरायांना रोज दुधाभिषेक आहे, रोज पुरणपोळीचा नैवेद्य आहे, तेही चांदीच्या पात्रातून. आज परवाच 15 ऑगस्टला माझ्या ज्ञानोबरायांचा जो झळझळीत सोनं सळा महाराज 22 किलोचा महाराज किती 22 किलोचा सोन्याचा कळस माझ्या ज्ञानोबरायांना. पण जावं लागलं किती वर्ष 750 वर्ष जावं लागलं महाराज. ऐका, म्हणून ज्ञानोबराय वैष्णव नाहीत तर ज्ञानोबराय महावैष्णव आहेत. ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेटा, स्नानदान घडे श्रेष्ठा, वैकुंठी वाटा संत गेले, ज्ञानदेव घेतले दान, हृदयी धरुणी ध्यान, समाधी वैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो. त्याच ज्ञानोबरायांच्या गजरावरती आम्ही आनंदाने सुखाचे लाडू खातोय महाराज. आणि तुकोबराय म्हणताय, तुका म्हणे मना झाले समाधान आणि देखल्या चरण वैष्णवांचे. काय ज्ञानोबराय सारखा तुम्हा आम्हाला त्रास आहे हो? काय ज्ञानोबराय सारखा त्रास आहे सांगा ना. गावामध्ये राहून दिलं नाही. आम्ही गावात आलो, आमची बॅग सुद्धा महाराज उचलतात. नेताना गाडी 4 चाकी गाडी येते महाराज. किती मोठा थाट आहे, किती मोठा आदर आहे महाराज. पण ज्ञानोबरायांना जवळ कुणी घेतलं नाही महाराज. ज्ञानोबरायांना कुणी जवळ घेतलं नाही. तेच तुकोबराय माझ्या ज्ञानोबरायांचं वर्णन करत आहेत. ज्याच्या दारामध्ये सोन्याचं पिंपळ आहे, अंगात अशी शक्ती आहे की रेडा वेद बोलू शकतो. आणि ज्ञानोबरायांच्या मनामध्ये आल्यानंतर ज्ञानोबराय काय करू शकणार नाही. काय नोहे महाराज करीन ते 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 काय नोहे महाराज परी पाहे धीर शुद्धांगी परी पाहे बीज शुद्धांगी करील ते काय नोहे महाराज करील ते काय नोहे महाराज वाहे बीज शुद्धांगी परिपाहे बीज शुद्धांगी करील काय नोहे महाराज करील ते काय नोहे म्हणून ज्ञानोबरायांच्या मनामध्ये आल्यानंतर ज्ञानोबराय काय करू शकणार नाहीत. सोमुखे आपण सांगतो श्री विष्णू गीता हा प्रश्न अर्जुनेशी. महाराज हे सामर्थ्य माझ्या ज्ञानोबरायांच्या जवळ आहे. म्हणून त्या भगवंताचं आपण तुम्ही आम्ही चिंतन गजर करू लागलो. बरं गजर करावा कसा. रामकृष्ण गीती गात टाळ चिपुळ्या वाजवित चंदे आपुल्या नाचित निज घेऊनी प्रेता जनिवनी अवघा देव वासनेचा पुसा वाटाव. अंतकरणातली वासनारूपीच्या शक्ती नाही होती महाराज. भगवंताचं नामचिंतन आपण करू लागलो ना महाराज, कोणीही या जगताच्या पाठीवरती वाया जाऊ शकणार नाही. कारण नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला सांगा विनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी. तुकोबराय सांगताय जो नामचिंतन करणार तो कधीच वाया जाणार नाही. संसाराच्या बंधनातून मुक्त व्हायचं असेल ना, नाम घेता उठाउठी होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मेटे. म्हणून तुकोबराय म्हणता हकारुणी सांगे तुका नाम घेता राहू नका. नामचिंतन आहे. ऐका, त्याच्याही पुढे भगवंताच्या कथेचं वर्णन केलेलं आहे. कथा काय करते महाराज.
आपल्या जीवनातलं दुःख विसरायला लावते, तिचं नाव कथा आहे. कथा दुःख हरी, कथा मुक्त करी. आपल्या आयुष्यामध्ये मोक्षापर्यंत नेण्याचं काम कथा करत असते. म्हणून चाललेला हा भगवंताची कथा आहे. म्हणून वर्णन करावं. आपल्या कुटुंबामध्ये आपण राहिला असेल, बसलो असेल, चिंतन करत असताना किंवा शेतीवाड्यामध्ये काम करत असताना आपण मनानं विचार करायचा की आपण भगवंताच्या कथेच्या सामुग्रीमध्येच आहे. तुकोबरायांनी इतकं वर्णन केलेलं आहे की प्रसंग अवधानामध्ये जरी आपल्या कर्मधोरण संयोगानं आपल्या आयुष्यामध्ये जर एखाद्याचा दोष जरी घडला असेल तर त्या दोषाचा सुद्धा शुद्धीकरण करण्याचं सामर्थ्य कथेमध्ये आहे. कथा त्रिविनी संगम, देव भक्त आणि नाम तेथेची उत्तम चरणरज वंदी जळती दोषाचे डोंगर शुद्ध होते नारी नर. हे सामर्थ्य कथेमध्ये आहे. तो कथा करतो, जो नामाचं चिंतन करतो ना, त्याच्या डोक्याच्या केसाला सुद्धा धक्का लागू शकत नाही. हे भगवंताचं ब्रीद आहे. कारण तयाच्या चिंतने निरसेल संकट आणि तराल दुर्गट भवसिंधू. कारण भगवंताचंच ब्रीद आहे. एक छोटंसं उदाहरण सांगून जातो. तुकोबरायांनी उठावं, गळ्यामध्ये विणा घ्यावा, हातामध्ये चिपळ्या घ्याव्या आणि भामचंद्राच्या डोंगरावरती तुकोबरायांनी कधी कधी भामचंद्राच्या डोंगरावरती जावं, कधी कधी भंडार डोंगरावरती जावं. प्रपंचाचं काहीच काम नव्हतं. सगळा अवलीवरती प्रपंच सोपवला होता. दिनरजी हाची धंदा आणि गोविंदाची पोवाडे. त्या गोविंदाचं नामचिंतन अखंडपणे महाराज भगवंताचं चिंतन करत राहायचे. लेकरं बाळ काय करतात याचा अंतकरणामध्ये महाराज एकच, फक्त भगवंत परमात्मा. सतत विठ्ठल विठ्ठल पांडुरंग वासुदेव हरी. आणि ज्या वेळेला तुकोबाराय भूक लागली की परत माघारी यायचे. आवलीला विचारायचं, आवलीलाच विचारायचे काय केलंच खायला. जे काय असेल ते गोडधोड आनंदाने खायचे. परत गळ्यामध्ये विणा घ्यायचे, परत हातामध्ये चिपळ्या घ्यायचे, परत पांडुरंग परमात्म्याचं चिंतन करायचे. असा नित्यनेम होता. पण एक सांगू का, तुकोबरायांची आवली म्हणजे जिजाबाई साहेब तुकोबरायांच्या पत्नी होत्या. तुकोबरायांना जीव घातल्याशिवाय कधी माझ्या आवलीनं कधी घास मोडला नाही बरं का. तुकोबरायांची पत्नी होते. इतकं प्रेम होतं, इतका जिव्हाळा होता तुकोबरायांच्यावरती. एक दिवस असाच उजडला. तुकोबरायांनी गळ्यामध्ये विणा घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या, भामचंद्राच्या डोंगरावरती निघून गेले. डोंगरावरती बसले. दुपारची वेळ झाली. आवलीनं सुंदर असा स्वयंपाक केला. शुद्री घेतली. स्वामींची वाट बघू लागली. आता येतील, मग येतील. पण अजून तुकोबराय आले नाहीत. म्हणून त्यांना भूक लागली असेल. म्हणून आपल्या लेकीला भागीरथीला सांगितलं, बाळा कुटुंबाकडे लक्ष दे, तुझ्या बाबांना जीव घालून येते. कडक ऊन पडलेलं आहे हो. सकाळपासून अन्नाचा घास माझ्या आवलीनं खाल्लेला नाही. हातामध्ये शुद्री घेतली, जलपात्र घेतलं आणि आवली भर 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 इंद्रायणी नदीकडे आली. दिवसा लोक त्या भामचंद्राच्या डोंगराकडे तर जायला भीतात. अशा वेळेला माझी आवली तुकोबरायांना जीव घालण्याकरता चालली महाराज. इंद्रायणी नदी ओलंडली पायामध्ये. काय माझ्या तुकोबरायांचा प्रपंच होता हो महाराज. आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके, जाऊ पुढे बिके कुत्री घर राखती. ही माझ्या तुकोबरायांच्या प्रपंचाची अवस्था होती. इंद्रायणी नदी ओलांडली, भरभर भरभर चालली. दोन वाटा आहेत, एक भामचंद्राची वाट आहे आणि एक भंडारा डोंगराची वाट आहे. आता नक्की माझे स्वामी कोणत्या डोंगरावरती बसलेत हे ओळखावं कसं महाराज. ज्या तुकोबरायांचं पाय ज्या भूमीला लागली ती माती विठ्ठल म्हणत होते. ती माती उचलली, कानाला लावली. विठ्ठल नामाचा ध्वनी आल्याबरोबर आवलीनं मनात विचार केला, माझे स्वामी भामचंद्राच्या डोंगरावरती आहेत, घनदाट झाडे. अशा वेळेला भर 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 चालली त्या भामचंद्राच्या वाटेवरती. दुपारची वेळ आहे, कडक ऊन पडलेलं होतं.
समोर काटा आहे का न पाहता काट्यावरती पाय पडला आणि पायात काटा मोडला. हो, तुम्ही आम्ही शेतकरी मंडळी आहोत. आपल्याला शेतामध्ये काम करत असताना आपल्याला माहीत आहे, पायामध्ये काटा मोडला, डोळ्यात अश्रू आले, दुपारची वेळ आहे, सकाळपासून अन्नाचा घास खाल्ला नाही, वाईट वाटू लागलं. स्वतः घास खाल्लेलं याचं नवल वाटत नव्हतं, वाईट वाटत नव्हतं, स्वामींना भूक लागली असेल याचं दुःख वाटत होतं. त्याच वेळेला मनामध्ये विचार केला महाराज. हातातली शुदरी बाजूला ठेवली, जलपात्र बाजूला ठेवलं, पायामध्ये काटा मोडलेला त्या पायाकडे लक्ष गेलं. अरे देवा, माझ्या स्वामींना भूक लागली, माघारी येताना जर पायामध्ये काटा मोडला असता तर कसे तरी आले असते, पण अजून भामचंद्र डोंगर गाठायचा आहे, पायामध्ये काटा मोडलेला आहे. 4 पावलं टाकण्याचा प्रयत्न केला, खूप त्रास, वेदना होऊ लागल्या. तिथंच आईसाहेब बसल्या, पायाकडे बघितलं, पायामध्ये काटा मोडलाय, शुद्री जलपात्र बाजूला ठेवलं. पण एक सांगू का, जगाच्या विश्वाच्या मालक भगवान परमात्म्याला आपण सेवा केलेली तो परमात्मा कुठं ना कुठं तरी सेवेचं फळ देतो महाराज. देवाला सांगावं लागत नाही. चित्ती नाही आस ज्याचा पांडुरंग दास, असे भक्ताच्या घरी आणि कामे न सांगता करी. जगाच्या विश्वाच्या मालकाला सांगावं लागलं नाही. अरे आईसाहेबांच्या पायामध्ये काठा मोडलेला आहे. आईसाहेब शुद्री घेऊन जलपात्र घेऊन तुकोबरांना जेव घालण्याकरता चाललेला आहे. कडक ऊन, डोक्यावरती सूर्य आहे, कडक ऊन पडलेला आहे. भामचंद्राच्या वाटेवरती आईसाहेब बसलेला आहे. अरे न सांगता कळे अंतरीचे गुज, आणि आता तुझी लाज तुझं देवा. अरे जगाच्या विश्वाच्या मालकाला सांगावं लागलं नाही. अरे मेंढेपाळाचं रूप धारण करावं आणि जगाच्या विश्वाच्या मालकानं आईसाहेबांच्या जवळ यावं. आमची लेकरं आमच्या आईला आई म्हणत नाहीत, पण जगाच्या विश्वाच्या मालकानं माझ्या तुकोबरांच्या पत्नीला आईसाहेब म्हणून हाक मार. आईसाहेब का बसला, कुठं चालला हो? हे बाळा तू कोण रे? आईसाहेब मी मेंढेपाळ आहे, मी रोज या कुरणामध्ये मेंढ्या चरण्याकरता घेऊन येतोय. पायामध्ये काटा मोडलाय. त्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन करण्याकरता माझे स्वामी त्या भामचंद्राच्या डोंगरावरती रोज येतात. सकाळपासून काही खाल्लं नाही, त्यांना भूक लागली असेल म्हणून शुद्री घेऊन चालले, पण जाता जाता माझ्या पायामध्ये काटा मोडला रे. दुपारचं सत्र झालेलं आहे, पायातला काटा खूप दुखतोय. जगाच्या विश्वाच्या मालकानं आईसाहेबांना आवाज द्यावा, आईसाहेब तुमच्या पायातला मी काटा काढू? खरं सांगू का, भल्या भल्यांचा काटा कधी काढावं हे त्याला कळतं, आणि पायातला काटा काढायला किती वेळ लागतं. महाराज जगाच्या विश्वाच्या मालकानं त्याच वेळेला आईसाहेब तुमच्या पायातला मी काटा काढू? ए बाळा तू लहान आहेस रे. आईसाहेब मी मेंढेपाळ आहे, मला बरेच जणांचा काटा काढायला येतो, कसा काढायचं तेही कळतं. आईसाहेब न दुखता तुमच्या पायातला काटा काढतो. ए बाळा काढतोस तर काढ. आईसाहेबांनी पाय हातामध्ये द्यावा आणि जगाच्या विश्वाच्या मालकानं आपल्या डोळ्यानं त्या पायावरती अभिषेक करावा. देव माझ्या भक्तासाठी रडतो महाराज, आपण देवासाठी रडावं. प्रपंचासाठी तर आम्ही रोज रडतोय महाराज. आपल्या बायको मुलांसाठी रडतोच ना महाराज. प्रपंचासाठी आपण रडतोय, पण देवासाठी कोण रडतं महाराज? देवासमोर उभं राहावं. कधीतरी देवाला म्हणावं, देवा 28 युगे झालं रे तू विठेवरती उभा आहे, तुझे पाय किती दुखत असतील. कधीतरी त्या मूर्तीकडे बघावं, आईसाहेबांच्या अंबिका मातेकडे पाहावं. काय चतुर रूप आहे महाराज. रूप पाहिलं ना असं धावून आल्यासारखं वाटतं महाराज. कधीतरी त्या आईसाहेबांना मनातल्या गोष्टी सांगाव्या महाराज. त्याच वेळेला जगाचा विश्वाचा मालक परमात्मा आईसाहेबांचा पाय हातामध्ये घेतोय. स्वतः भगवान परमात्मा डोळ्यातून अश्रू येतात, त्या पायावरती आहेत. पण एक सांगू का, ज्या वेळेला माझ्या आईसाहेबांच्या पायाला हात लावतायत त्यावेळेला चरकण जशी वीज चमकून जावं तसं लकलकीत प्रकाश पडला. भाग गेला, सीन गेला आणि अवघा झाला आनंद. तुका म्हणे मना झाले समाधान आणि देखल्या चरण वैष्णवांचे. जी जिजाऊ आईसाहेब रोज देवाला शिव्या देत होती, तो देव माझ्या आईसाहेबांच्या पायातला काटा काढण्याकरता आला. काय पुण्य केलं असेल माझ्या जिजाऊ आईसाहेबांनी. पायातला काटा काढला, हातात शुद्री दिली, जलपात्र दिलं आणि सांगितलं, जावा तुमचे स्वामी तुमची वाट बघतायत. भर 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 चालल्या. 4 पावलं पुढे गेल्या, पाठीमागून पाहिलं, पण माझा भगवान परमात्मा कमरेवरती हात ठेवून पाठीमागं उभा राहिलेत. ए बाळा तुझं नाव काय रे? त्यावेळेला जगाच्या विश्वाच्या मालकानं सांगावं, आईसाहेब मी मेंढेपाळ पांडुरंग आहे. आईसाहेबांना वाटला तो पांडुरंग वेगळा आणि हा मेंढेपाळ पांडुरंग वेगळा.
जगाचा विश्वाचा मालक परमात्मा पायातला काटा काढून निघून गेले महाराज. तुकोबाराय वर्णन करतायत, देव रके तया मारील कोण न मोडे काटा हिंडतावन. आईसाहेब भामचंद्राच्या डोंगरावरती गेले आणि डोंगरावरती आपल्या स्वामींना हाक दिली. स्वामींना हाक दिल्याबरोबर आवली साहेबांचा आवाज ऐकल्यावर तुकोबाराय उठून उभा राहिले. एक सांगू का, आपल्या घरामध्ये सुद्धा तसंच आहे नाही का. त्यांनी जर आवाज दिला, आपण जेवत्या ताटावरून उठून बसतो नाही का, उठून उभा राहतो, बसत नाही. कळलं तर बघा, तुकोबाराय उठून उभा राहिले. महाराज खरं सांगू, प्रत्येक कर्त्या पुरुषाच्या पाठीमागं पत्नीचं खूप मोठं अनमोल सहकार्य असतं महाराज. म्हणून आपल्या पत्नीचा आदर करायला शिकलं पाहिजे. प्रत्येक कर्त्या पुरुषानं आपल्या पत्नीचा आदर, माझ्या तुकोबारायने आदर केला, ऐका, माझ्या एकनाथ महाराजांनी आदर केला, नामदेवरांनी आदर केला, तेही चरित्र पुढं सांगून जातो. ज्या वेळेला तुकोबारायनं आवाज दिल्याबरोबर तुकोबाराय उठवून उभा राहिले. आवली, ह्या वेळेत इथं स्वामी तुम्हाला भूक लागली नाही? हो लागली होती ग, आणि तुम्हालाही माहित आहे तुम्हाला जेवू घातल्याशिवाय मी अन्नाचा घास खात नाही. तुकोबाराय आवलीला म्हणतायत, आवली एक दिवस उपाशी राहिलो असतं तरी चाललं असतं, पण आज अवस्था अशी झाली ना, असो आईसा कोट्या आठवची नाही आणि देहीचे विधही भोगू दशा, ही अवस्था प्राप्त झाली ग. एक दिवस उपाशी राहिलो असतो चाललं असतं. तुकोबाराय, स्वामी तुम्हाला जेवू घातल्याशिवाय उद्या अन्नाचा घास खाल्लं नाही, बरं आणलंयस ना, घे. जलपात्र हातामध्ये दिलं. तुकोबारायने चूळ भरले. तुकोबाराय भामचंद्राच्या डोंगरावरती बसले. आवली साहेब जवळ बसलेले. शुद्री तुकोबारायंना दिले, सोडले. केशवा माधवा गोविंदा गोपाला जेवितोबा कृपाळा पांडुरंगा ऐसी ग्लानी करता विठ्ठल पावला निवद्द जेवला नामयाचा. पाणी जेवणाभोवती फिरवलं, पहिलाच घास घेतला, आवलीकडे बघितलं. आवली खरं सांग, तू सकाळपासून काही खाल्लंस का? आवली म्हणते, महाराज तुम्हाला जेवू घातल्याशिवाय कधी अन्नाचा घास खाल्ला नाही. महाराज त्या डोंगरावरती, चरित्र जरा थोडंसं चिंतनपूर्वक तुकोबारायंचं वाचा म्हणजे लक्षात येईल. त्या डोंगरावरती माझ्या तुकोबारायंनी तोच घास पहिला घेतला होता, तोच घास माझ्या तुकोबारायंना आवलीच्या मुखामध्ये घातला. त्याच वेळेला आवलीच्या डोळ्यातून घळघळ अश्रू आले. तात्पर्य काय? तुकोबाराय आवलीला म्हणतायत, आवली तुला रडायला काय झालं? आवली म्हणते, महाराज रोज माझ्या हातानं स्वयंपाक करते, रोज माझ्या हातानं जेवण करते, रोजच्या जेवणाची चव वेगळी, आजच्या जेवणाची, आजच्या घासाची चव वेगळी. खरं सांगा महाराज, आपण सगळी मंडपात बसलोय, माझ्या सकट बरं का, आम्ही लग्नात घास भरवला नाही का, त्याच्यावर अजून घास भरवला आणि आमचं ताट अजून जवळ आलं नाही म्हणताय, नाही तर नाही, नाही का महाराज. परमार्थ महाराज हाच आहे महाराज, ध्येय स्वरूपाने. एक सांगू का, माझे गुरु नाथबाबा सांगतात, ज्याला प्रपंच सुखाचा करायचं आहे ना, त्यानं पत्नीचं ध्येय स्वरूप, वरचं ध्येय स्वरूप सोडून द्यायचं. मी कुणासाठी कार्य करतोय? मी माझ्या भगवंतासाठी कार्य करतोय. लेकरा बाळांच्यासाठी मी कार्य करत नाही, त्यांच्यामध्ये असणारा परमात्मा जो अंश आहे, जीव आहे ना, त्या भगवंतासाठी कार्य करतोय. हे ज्या वेळेला वृत्तीमध्ये अवस्था होईल ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं तो प्रपंच सुखाचाच होतो. आणि ही तुकोबारायंची अवस्था होती. तुकोबारायंनी जेवू घातलं माझ्या आवलीला, त्यातला घास भरवला. जेवण झाल्यानंतर ना माझी आवली सांगू लागली, महाराज येता येता पायामध्ये काटा मोडला हो. पण कोणतरी मेंढेपाळ पांडुरंग नावाचा आला आणि त्यानं पायातला काटा काढला, पण क्षणभर माझ्या जीवाला विश्रांती मिळाली. तुकोबाराय म्हणताय, तो कसा होता? खांद्यावरती महाराज घोंगडी होती, हातामध्ये काठी होती. हे शब्द बोलल्याबरोबर तुकोबाराय म्हणतायत, आवली तू भाग्यवान आहेस ग. ज्या जगाच्या विश्वाच्या मालकासाठी जाळवणी संसार बैसलो अंगणी, संसाराची वाट रांगोळी केली, तो माझा भगवान परमात्मा तुझ्या पायातला काटा काढायला आले. महाराज किती मोठं याच्यापेक्षा भाग्य आहे. तसं तुकोबारायने हात जोडून विनंती केली, देवा जोपर्यंत तू मला दर्शन देत नाही तोपर्यंत इथून पुढं अन्नाचा घासही सेवन करणार नाही आणि पाण्याचा थेंबही घेणार नाही. पहिला दिवस निघून गेला, दुसरा दिवस निघून गेला. आवली कुटुंबाकडे गेली. लेकरं बाळ तुकोबारायंना सांगू लागली, चला बाबा घरी, तुम्ही जर तुमचं बरं वाईट झालं तर आम्ही कुणाकडे पाहायचं? कान्होबा दादा परत आले, कान्होबा दादांना विनंती केली, पण तुकोबाराय आले नाहीत. ज्या वेळेला 14वा दिवस उजाडला आणि 15वा दिवस उजाडल्याबरोबर 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला आणि विठोबा भेटला निराकार. ज्या वेळेला 15 दिवसानंतर तुकोबारायंना पांडुरंग परमात्मा भेटला,
निराकार अवस्थेमध्ये भगवंत परमात्मा भेटल्याबरोबर वृत्ती स्थिरावली परब्रह्मी ही अवस्था तुकोबरायांच्या जीवनामध्ये प्राप्त झाल्याबरोबर, म्हणून जीवनामध्ये सांगून जातो भगवंताची कथा, भगवंताचं नामचिंतनाचा गजर केल्याबरोबर संसाराचं दुःख नाहीसं होतं. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं, मनोहरीचे दास निवृत्ती भूषण, मनोहरीचे दास निवृत्ती भूषण, मनोहरीचे दास निवृत्ती भूषण, मनोहरीचे दास निवृत्ती भूषण. टाळी वाजवा, मुखानं नामस्मरण करा. विठोबा जय जय ठोपार कुमाई, जय जय ठोपार कुमाई, दास लेवती भूषणे कापे तया भेने कळीकाळ. हरिदासांचं लक्षण वर्णन करतात महाराज. ऐका, हरिदासांचं लक्षण तुळशीमाळ गळा, गोपीचंदन टिळण, हृदय कळवळा वैष्णवांचा. गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ, मुखामध्ये भगवंताचं नामचिंतन, पंढरपूर वारी, आळंदी वारी, हे हरिदासांचं बाह्य लक्षण झालं. अशा अनेक प्रमाणात सांगता येतील. टिळा टोपी माळा हे वर्णन केलं जातं, पण त्याच्यावरती जास्त मी बोलत नाही. असो, म्हणू हरीचे दास लेवती भूषणे कापे तया भेने कळीकाळ. जो कळीकाळ तुमच्या आमच्या पाठीमागं आहे, त्या काळावरती विजय मिळवायचा असेल, ऐका, त्या काळावरती विजय मिळवायचा असेल
तर हा हृदयरूपी भाता भगवंताच्या नामचिंतनानं भरला पाहिजे. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी भाता बरा हरी रामबाण. शस्त्र नामाची कास बळकट केली पाहिजे महाराज. आपलं आयुष्य महाराज खरं सांगू का, आवळाचं पान पाहिलंय त्याच्यावरती कितीही पाण्याचा थेंब पडला तर किती दिवस राहील हो, एका क्षणात निघून जाईल. तसं तुमचं आमचं आयुष्य आहे. उदाहरणं देतो सहज महाराज. परवा ते विमान जे दुर्घट घटना झाली महाराज, त्या विमानामध्ये जे बसलेली मंडळी होती, लंडनला चाललेलं विमान आहे, त्यांना असं वाटलं असतं का महाराज हे विमान कोसळेल म्हणून. म्हणून या देहाचा भरवसा नाही. आहे तोपर्यंत ज्ञानोबाराय सांगतायत, आहे तोपर्यंत आपल्या पदी बैसविले महाराज. खऱ्या अर्थाने एवढं मोठं सामर्थ्य आहे. सुंदर असा तुम्हाला नरदेह मिळालेला आहे आणि हरीचं दास आपण आहोत महाराज. दुसरी गोष्ट आहे, हरिदासाचे जे दास आहेत ना त्यांची पथ्य काय आहेत. एकच प्रकरण सांगून जातो. कोणिया जीवांचा न घडो मत्सर वर्मे सर्वेश्वर पूजनांचे. माझ्या नामदेवरायांना कुत्र्याच्या रूपामध्ये देव दिसला, माझ्या नाथ बाबांना गाढवाच्या रूपामध्ये देव दिसला, माझ्या तुकोबऱ्यांना वृक्षामध्ये देव दिसला. वृक्षवल्ली आम्हा सोयेरी सोश किती वर्णन केलेलं आहे. सर्प विंचू अंगाशी झोंबलेलं होते, सर्पामध्ये देव दिसला, विंचवामध्ये देव दिसला. पण तुम्ही मिठ्या मारायला जाऊ नका सर्पला आणि विंचाला महाराज, नाही तर तुकोबराय म्हणताय सर्प विंचू महाराज ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण लांबून नमस्कार करावा महाराज. हा वरुणी वंदावे हा वंदावे दुरुने, पण जवळ शिवायला जायचं, विंचवाला शिवायला जायचं नाही. तुम्ही उद्याच्याला नाही का महाराज म्हणतायत सर्पाला सुद्धा लांबून दर्शन करावं महाराज, पण त्याच्या जवळ जाऊ नये असं वर्णन करतात महाराज. म्हणून ही अवस्था सांगितलेली आहे की कोणीया जीवांचा न घडो मत्सर. आणि महाराज नामदेवरांना कुत्र्याच्या रूपामध्ये दिसला, नाथबाबांना गाढवाच्या रूपामध्ये दिसला, ऐका तुकोबरायांना विंचवामध्ये दिसला, महाराज सर्पामध्ये दिसला. आम्हाला माणसातला कळना महाराज. आम्ही एकमेकाचे द्वेष, एकमेकाचं मत्सर करू लागलो. अरे कुणाचा मत्सर करतोय, ऐका कुणाचा मत्सर करतोय महाराज. आज मी थोडंसं लहान तोंडी मोठा घास घेतो. संप्रदायामध्ये सुद्धा हा बुवा माझा, हा बुवा त्यांचा महाराज, हे विश्व माझे घर ज्ञानोबरांची ओवी आहे. हे ऐशी मती जया असतील किंबहुना चराचर आपणची झाला महाराज. हे माझं भजनी मंडळ, ते माझं भजनी मंडळ. अरे काय चाललंय, तुका म्हणे भजन प्रमाण आणि काय थोरपण जाळावे ते. अरे ह्या भजनामध्ये जर आमचं थोरपण आलं तर आम्ही हरीचं दास होऊ शकत नाही महाराज. आमच्या स्वप्नात सुद्धा परमात्मा येणार नाही महाराज. एक शास्त्र आहे महाराज, म्हणवो हरीचे दास. अरे ज्ञानोबरांचे आपण लेकरं आहोत, तुकोबरांचे आपण लेकरं आहोत, पांडुरंग परमात्म्याचे लेकरं आहोत आपण. म्हणून आज गुणगोविंदानं तुम्ही आम्ही एकत्र नांदणं हे सगळ्यात मोठं परमभाग्य, हे हरिदासाचं लक्षण आहे. म्हणून ऐका जे तुम्ही भक्त भागवतन कराले ते हित्य सत्य करा. ते सत्य करायचंय महाराज. चला पुढे त्याच्या दुसरं लक्षण सांगून जातो. कपाळावरती गंध लिहिलाच पाहिजे. ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, ज्याच्यामध्ये नसेल तो भाग वेगळा. पण शास्त्र सांगतं सकाळी स्नान झाल्याबरोबर कपाळ कधीही मनुष्यानं रिकामं ठेवायचं नाही. कपाळावरती साधा तिलक का होईना पण लावावाच बाहेर पडताना. आणि बाहेर पडताना ऐका, ज्यांना 18 वर्ष महाराज, ज्यांना 18 वर्ष दोन्ही किडण्या नाहीत, ते प्रेमानंद महाराज वृंदावनामध्ये परिक्रमा करायला 2 वाजता बाहेर पडतात महाराज. ऐका, ते प्रेमानंद महाराज सांगतायत कृष्णाय महाराज वासुदेवाय हरे परमात्मने प्रतिक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः या मंत्राचा उच्चार करून जर घराच्या बाहेर पडलो, अपघात झाला तरी महाराज डोक्याच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. हे शास्त्र आहे महाराज. आम्ही मंत्र नाही, जप नाही, अनुष्ठान नाही, काही नाही महाराज. सगळ्या गोष्टी चालल्या. चला पुढे त्याच्या सांगून जातो. बोलू नका. तो मारवाडी परत महाराजांना म्हणले, महाराज हा काही मला नेम जमायचा नाही. महाराज म्हणले का जमायचं नाही. तो म्हणला माझा व्यापार आहे, सांगलीसनं 50 रुपयाचा माल मी आणतो आमच्या गावामध्ये आणि इकडे 100 रुपयाला विकल्याशिवाय मला करमत नाही. त्यामुळे म्हणले हा काही मला नेम जमायचा नाही. मग महाराजांनी सांगितलं दुसरा नेम सांगतो, कुणाची निंदा तरी करू नको, कायम आनंदी राहा. परत शांतपणे विचार केला आणि सांगितलं महाराज हा पिन हा मला नेम जमायचं नाही. महाराज म्हणले का जमायचं नाही. तर व्यापार केल्यानंतर ना संध्याकाळी 9-10 वाजता जेवण होतं आणि आमचे मित्रमंडळी संध्याकाळी 10 वाजता पारावरती येतात आणि 10 ते 12 वाजेपर्यंत रात्री आम्ही गप्पा गोष्टी रंगल्या जातात. दिवसभरामध्ये जे गावामध्ये घडामोडी झालेल्या असतात त्या घडामोडींचे म्हणजे एकमेकाच्या उकाळ्या पाकळ्या काढल्याशिवाय आम्हाला झोप येत नाही. त्यामुळं हा नेम काही मला जमायचा नाही.
महाराज म्हणले मग आता तुझं तू नियम कर म्हणले, मी काही सांगत नाही, माझ्याजवळचे सगळे उपाय संपले. मग हा म्हणू लागला महाराज क्षमा मागतो बरं का. म्हणले कुंभार दादा म्हणले आमच्या घरासमोर आहेत, ते नित्य नेमानं वैष्णव आहेत, कपाळावरती त्यांचा गंध असतो, नेहमी डोंगराजवळ जातात, माती आणतात, चिखल तुडवतात, मडकी तयार करतात आणि परत बाजारामध्ये विकण्याकरता जातात. म्हणले तो मारवाडी सांगू लागला म्हणले मी कुंभार दादांचा गंध पाहतो. ठीक आहे म्हणले, हा नेम तुझं तू कर. म्हणून तो मारवाडी रोज उठू लागला. कुंभारदादा वैष्णव होते, पवित्र अशी तुळशी माळ गळ्यामध्ये होती, लवकर उठायचे, गंध बघायचे, मारवाडीचा नित्यनेम व्हायचा. 3-4 महिने कसे तरी निघून गेले. गेल्यानंतर ना पुढं संक्रांतीचा सण होता म्हणून कुंभारदादा पाटे लवकर उठले आणि डोंगराजवळ माती आणण्याकरता गेले. गेल्यानंतर ना मारवाडी उठले, पण कुंभारदादा काय बाहेर दिसेनात. घराजवळ गेले, घरातल्या नातेवाईकांना विचारलं दादा कुठे गेलेत. त्यांनी सांगितलं डोंगराजवळ माती आणण्याकरता गेले. आता 4 महिने एवढा नियम केलेला आहे, हा वाया जाईल म्हणून हाही मनुष्य जिथं कुंभारदादा गेलेत डोंगराजवळ तिथं गेले आणि कुंभारदादा माती उकरत असताना कुंभारदादांना सुद्धा उजळलेले भाग्य आता सोन्याचा हंडा सापडला. आता हंडावरती सापडल्याबरोबर मारवाडी पाठीमागच आहे. आता हा हंडावरती सापडल्याबरोबर कुंभारदादांनी विचार केला ह्या हंड्याला कुणी पाहिलं का मला कुणी पाहिलं, म्हणून पाठीमागं वळून बघितलं, तेवढ्यात मारवाडी पाठीमागं उभा. मारवाड्याचं लक्ष काय आहे गंधाकडं, नेम चुकेल म्हणून त्यानं कुंभारदादा गंध बघितला. गंध बघितल्याबरोबर हा मारवाडी म्हणला माझं काम झालं, मी बघायचं ते बघितलं, माझा नेम झाला, चाललो आता माघारी. तेवढ्यात कुंभारदाने हे शब्द ऐकले आणि सांगितलं ओ मारवाडी इकडे या, तुम्ही गप राहावा, मी गप राहतो, यातली अर्धी वाटणी तुम्ही घ्या, अर्धी वाटणी मला द्या. तात्पर्य दृष्टांत संपला. सिद्धांत काय, गंध महाराज गंध नुसता बघितला तर अर्धी वाटणी मिळत्या, मग गंध लिहिल्यावर काय मिळेल. म्हणून तुकोबाराय सांगतायत तरी जयाच्या चोगटे मानसे मी होणे असे शस्त्र संन्यासी, जया निजल्या उपाशी वैराग्य घ्या. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, लेवती भूषणे कापे तया भेने कळी काळ आस भयला जाडण हे चिंता ऐशी तया सत्ता समर्थांचे आशा भय चिंता आणि लज्जा आणि कामक्रोध हे विकार महाराज आपल्या जवळ आहेत. हे विकार सोडावे तुकोबाराय सांगतायत. पण ऐका भगवंताच्या नामचिंतनाने हे विकार हळूहळू कमी होतील. म्हणून ऐशी तया सत्ता समर्थांची या विकाराला जर आपल्याला बाजूला करायचं असेल तर भगवंताच्या नामचिंतनाशिवाय भगवंताच्या हरिकथेशिवाय हे विकार बाजूला जाणार नाहीत. 60,000 वर्ष विश्वामित्र तपश्चर्या करणारे ते विश्वामित्र महाराज त्यांनी एका विकारावरती विजय मिळवण्याकरता किती वर्ष तपश्चर्या केली? 60,000 वर्ष. पण आत्ताच्या कलियुगामध्ये नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे, भगवंताच्या नामस्मरणानं जळती दोषाचे डोंगर शुद्ध होते नारीनं. आणि 4थ्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतायत तुका म्हणे करी ऐशियांचा संग जेने नोये भंग चिंतनाचा. महाराज अतिशय अनमोल या ठिकाणी संघ हा शब्द वापरलेला आहे. महाराज कुणाच्या संगतीमध्ये आपण जावं, कुणाच्या संगतीमध्ये राहावं याचं वर्णन करतात महाराज. ऐका
जे कुलगुरू द्रोणाचार्य ज्यांनी धनुर्विद्या अर्जुनाला शिकवली महाराज, ते द्रोणाचार्य कुणाच्या संगतीमध्ये होते? कौरवांच्या संगतीमध्ये होते. नाश झाला महाराज. भीष्म पितामह घ्या महाराज, एवढं मोठं तप होतं महाराज, तपश्चर्या होती महाराज. भीष्म पण केला खरा धनुर्विद्या रक्षेले महाराज. भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली, उद्या सूर्य उगवायच्यात एकही पांडव ठेवणार नाही. महाराज, माझ्या भगवंताला काळजी वाटली, कारण पाहते पांडव अखंड वनवाशी, माझ्या पांडवांचं रक्षण करणारा माझा जगाचा विश्वाचा मालक परमात्मा द्रौपदीला घेऊन गेले. तपश्चर्या केलेली होती. भीष्म पितामहांना सुद्धा महाराज सानिध्य राहावं लागलं कौरवांचं. म्हणून महाराज कोणाच्या संगतीमध्ये जावं, किती उदाहरणं सांगता येतील महाराज. अशा अनेक उदाहरणं आहेत महाराज. उदाहरण एक छोटंसं सांगून जातो, सेवेला पुनराम देतो. गंधमादन नावाचं एक वानर होतं. त्याच्या देहाला इतका सुगंधपणा आलेला होता, इतका सुगंधपणा होता की त्याच्या नामचिंतनात देहाला सुगंधपणा आलेला होता. कुंभकर्ण युद्ध करत असताना गुरुवर्य वैकुंठवासी नामदेव अप्पा शामगावकर सांगायचे, इतका देहाला सुगंधपणा आलेला होता. कुंभकर्ण युद्ध चाललेलं होतं आणि ते वानर ज्या वेळेला जवळ आलं, त्याचा सुगंध आला. त्या वानराला त्या कुंभकर्णानं गंधमादनला पकडलं आणि सांगितलं, ए वानरा, तुझं नाव काय? त्यानं सांगितलं गंधमादन. अरे, तुझ्या देहाचा एवढा सुगंध आहे, आयुष्यभर तू रामाची सेवा केली, चल आता माझ्या महालामध्ये एकच काम कर, ऐशाराम मध्ये राहा, पण तुझं सुगंध देण्याचं काम मला दे, एवढंच काम कर. नाही म्हणालास तर तुझं मरण माझ्या मुठीमध्येच आहे. आयुष्यभर रामाची सेवा केलीस, आता राम म्हणायचं नाही, रावण म्हणायचं आणि मला सुगंध देण्याचं काम करायचं, महालामध्ये चल. ती कुंभकर्ण त्या गंधमादन त्या कुंभकर्णाला सांगू लागलं, कुंभकर्णा, इथून पुढं रावणाचं म्हणून जीवन जगण्यापेक्षा रामाचं म्हणून मरण आलं, ह्याच्यापेक्षा भाग्याची गोष्ट कोणती आहे? त्या गंधमादनला कळालं, पण आम्हाला अजून कळालं नाही महाराज, देह कशासाठी मिळाला. म्हणून तुका म्हणे करी ऐशियांचा संग, जैने नोये भंग चिंतनाचा, मनोहरीचे दास लेवुती भूषणे, कापे तया भेने कळी काळ असो किंबवणा तुमचे केले, धर्म कीर्तन सिद्धी नेले, येत माझे जोरले पायिक. पण बोलण्याचा भरपूर भाग आहे. 11:10 झालेत. पहिला दिवस आहे आणि पत्रावळ्या टाकायचं काम केलेलं आहे, नाही का? पण मी असं म्हणणार नाही, कारण मला तुमचे चेहरे सांगतात. कारण खरं सांगू का, खूप मोठा आनंद झाला. कारण चिंतन म्हणजे खरं सांगू का, मला दुसरं काही सांगता येतच नाही. कारण विनोद म्हणा, हे म्हणा, आता ती उद्यापासून तुम्ही बघा, कारण इतर मधल्या चाली किंवा इतरले प्रमाण, दृष्टांत, सिद्धांत हे काय मला जमत नाही. पण जे काय आहे ज्ञानोबराई माझ्या सद्गुरूंनी जे काही मला दिलंय त्या पद्धतीने मी मांडण्याचा प्रयत्न केला. गोड असे संगीत रत्न, संगीत अलंकार आपल्या गावामध्ये आलेले आहेत. आदरणीय माऊली महाराज, आदरणीय अनिरुद्ध महाराज आहेत, त्यांच्या चरणाचं दर्शन घेतो. पंढरीनाथ महाराज त्यांच्या चरणाचं दर्शन घेतो. सर्व बाल टाळकरी, आपले ज्ञानमंत्र वारकरी शिक्षण संस्था संस्थापक अध्यक्ष गणेश महाराज डांगे, निखिल दादा आहेत, त्यांचं सर्वांचं दर्शन घेतो. गोड असे संगमजी महाराज, लाला महाराज, गोड असे दादा. जरा सर्वांच्यासाठी जरा टाळी वाजवा तुम्ही माईबाप. खऱ्या अर्थानं महाराज पुन्हा एकदा आदरणीय असणारे प्रेममूर्त, कायम हसत चेहरा, नाही का? केशवदादांच्याकडे बघितलं तर हसत चेहरा महाराज, कितीही नाराजपणा वाटतच नाही त्यांच्याकडं, नाही का? कारण असं वाटतं ना महाराज तेही उभे आहेत बरं का. खरं म्हणजे कीर्तना म्हणजे किती मोठं हे वाटतं बघा. म्हणजे कीर्तन करायला कुठं काय द्यावं हे त्यांच्याकडं आहे. महाराज इतकं मोठं सामर्थ्य आहे. म्हणून पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थ मंडळी, तोंडुलीकर मंडळी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. जाता जाता फक्त एकच विनंती आहे, हा सोहळा तुमचा आमचा नाही, हा सोहळा आईसाहेबांचा सोहळा आहे आणि या सोहळ्यामध्ये तन मन धनानं सगळ्यांनी यावं. हा सोहळा एकट्याचा नाही, हा सोहळा माझ्या पांडुरंग परमात्मा ज्ञानोबरायांचा, तुकोबरायांचा आहे. सगळ्या गोष्टी विसरून आनंदानं यावं एकच संकल्प करतो. जसा 50 वर्षाला आपण 723 वाचक बसवले होते, तसा एक संकल्प मांडतोय. पाहूया आईसाहेबांच्या मनामध्ये असेल. ज्ञानेश्वरी उपलब्ध आहेत, ज्यांना ज्यांना वेळ मिळेल त्यांनी आपल्या ज्ञानेश्वरी पारायणला येऊन बसावं, एवढी कळकळीची विनंती आहे. महाराज आपल्या गावामध्ये ज्ञानेश्वरी वाचायला सुद्धा येत नव्हती महाराज. काही माणसांना वाचायला येऊ लागली. हे आईसाहेबांची कृपा आहे, ज्ञानोबरांची कृपा आहे महाराज. किती मोठं सामर्थ्य सांगावं. आणि ती कृपा जर आपल्यावरती झाली तर महाराज कितीवरनं काय द्यावे यासी व्हावे उतराई. आणि ठेवी तो हा पायी जीव तोडा तुकाराम 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 तुकाराम
झाले परी म्या नाही केले ऐशे जाणीतले तो सुटला गा किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीने तर माझे जोरले पायिकपणा झाले सेवा श्री अंबिका मातेच्या चरणावरती झाली सेवा अर्पण पांडुरंग परमात्मा ज्ञानोबा तुकोबर यांच्या चरणावरती अर्पण करून या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण देतो विठ्ठल जय जय